स्टार्ट. दुर्वांकुर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राणीबागचा चिंतामणीचे सदस्य श्री मयेकर यांच्या निवासस्थानी आज आपण सदिच्छा भेट दिलेली आहे गणरायाचा आशीर्वाद घेण्याकरिता. तर या ठिकाणी आपण बघू शकता सुरेख अशी मूर्ती आणि गणराया या ठिकाणी स्थापन झालेले आहेत आणि जे आरास जी केलेली आहे ती एकदम देखणी आणि सुरेख अशी आहे. तर आपण याच घराचे सदस्य आणि याच घराचे ओनर मयेकर दादा यांच्याकडून आपण या गणपतीविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर आता मला सांगा, या गणपतीची स्थापना कधीपासून झाली आणि या मूर्तीची जी प्रतिकृती आहे ती दरवर्षी सेम असते का? मूर्ती दरवर्षी चेंज असते. गणपती मुंबईमध्ये जवळजवळ 40 वर्ष झाली. तेव्हा इथे आपण तेव्हापासून स्थापना करतोय. त्याच्या आधी पहिली मूर्ती आपली गावी होती. गावी जाणं आपल्याला शक्य होत नव्हतं, म्हणून आपण ते गणपती बाप्पा मुंबईत घेऊन आलो. आणि ह्या गणपती बाप्पाची जी मूर्तीकार आहेत ते दरवर्षी सेम असतात का वेगवेगळे? आता 2 वर्ष झाली आपण पहिली शाडूच्या मारुतीची मूर्ती बसवायचो. आता 2 वर्ष झाली आपण पेपरची मूर्ती म्हणजे कागदच्या लगद्याची बसवतो. तर जरूर आपण या सुबक अशा कागदी मूर्तीला आणि गणरायाचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी जरूर या आणि ही मूर्ती जी आहे ती आपल्या मनामध्ये साठवून घेण्यासारखी अशी आहे आणि आपणही या गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक व्हायला जरूर या. आणि सर्वांनी दुर्वांकुर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राणीबागचा चिंतामणी हा या ठिकाणी गेल्या 11 दिवसाकरिता विराजमान झालेला आहे. तर त्या मंडळालाही आपण आवर्जून भेट द्या आणि याआधी या मंडळाचे या युट्यूब चॅनल करता मोठे सहकार्य लाभलेले आहे आणि या मंडळाचे गेल्या वर्षी आपण पाद्यपूजन सोहळा आणि जे रील बनवण्याकरता आपण या ठिकाणी आलो होतो आणि आमचे परम मित्र आणि शालेय मित्र गौरव पवार यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला या ठिकाणी येण्याचा मान यावर्षी आणि गेल्या वर्षीही मिळालेला आहे आणि यापुढेही मिळत राहील. तर बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.